नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. होळी रे होळी, पुरणाची पोळी. आज आहे होळी, म्हणजे 10वा होम असतो आमच्याकडे आणि त्याची सगळी तयारी चालू आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला पुन्हा एकदा होळीच्या आणि शिमगोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. आजपासून काही ठिकाणी शिमगोत्सव चालू होईल, जो गुढीपाडव्यापर्यंत, आणि आमचा आता उद्या संपेल शिमगोत्सव आमच्या गावचा. सो आज आहे होळी. मोठा होम लागेल इथे वाडीचा, आणि गावाला पण पहिला गावचा लागतो, मग वाडीचा लागतो. सो आमच्या बऱ्याच वाड्या आहेत गावात, म्हणजे गाव हा वाडीवर विखुरलेला आहे. सो 30+ वाड्या आहेत, एक्झॅक्ट सांगता येत नाही, पण 30+ वाड्या आहेत आमच्या गावात. आणि प्रत्येक वाडीचा होम असतो, आणि त्याच्या अगोदर गावाचा लागतो. आता सकाळ झालेली आहे, आता जातो आहे सकाळी. इकडे आपल्या खेळी आहेत ना, शीत तोडतात आणि आंब्याचे टावळे तोडतात होमाच्या तयारीसाठी. सकाळी खूप मजा असते. सकाळ त्याच्यासाठीच उठलेलो आहे, आणि खूप भारी माहोल असतो सकाळना. जरा खेळ्यांची पण, काठखेळ्यांची खूप कमाल आहे, कारण रात्री 3 वाजले त्यांना सगळं आटपसतो, आणि सकाळी 5 वाजता उठून पुन्हा एकदा ह्या सगळ्या गोष्टी करणार. कारण 9-10 दिवस आईची सेवा करणं आणि त्याच्यात तल्लीन होणं. खायची कामं नसतात, कारण त्यांचे दुःख म्हणजे त्यांचे हे त्यांनाच माहिती असतात. शेवटी ती आईची सेवा आहे. रात्री 12-1ला झोपणं, सकाळी परत 5ला उठणं, दिवसभर नाचणं, अनुवानी पायाने चालणं, त्यासाठी माझ्याकडून खेळांना मानाचा मुजरा. आणि नक्कीच ही लोककला आहे आपली, हे काठखेळी आहे, ही परंपरा आहे आपली. आणि ते आमच्याकडचे खेळी, प्रत्येका गावचे खेळी असेल किंवा पालखीचे सगळे साथीदार असतील, ते निभावतात. सो आता जातोय देवळामध्ये.
मंडळी आत्ता वाजले दुपारचे 2:30. देवळातून आलो सकाळी 10 वाजता, म्हणजे 7 वाजता शेत तयारी होती सगळी खेळांची, ते 8-9 वाजेपर्यंत असते. तर नंतरला आलो घरी. काल होतं जागरण, काल होते आमची सार्वजनिक पूजा आणि त्या पूजेमध्ये रात्री लावलेलं छावा चित्रपट. आणि एक 15 ते 20 वर्षापूर्वीची आठवण आली, कारण पूर्वी जास्त मोबाईल, स्मार्टफोन या सगळ्या गोष्टी नव्हत्या. म्हणून पूर्वी सार्वजनिक कार्यक्रम काय असेल किंवा काही असेल तर एक मोठी माहिती आहे बॉक्सवाली टी व्ही असायची, ते लावायचे. ते जुने दिवस आठवले. त्या टी व्हीवरती रामायण, महाभारत किंवा बरेच असे जुन्यातले मूवी दाखवायचे. पण आज का तो दिवस आठवला, कारण छावा चित्रपटाच्या निमित्ताने हे जुने दिवस आठवले पडद्याचे आणि त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. सो धन्यवाद. हा छावा चित्रपट सगळ्यांनीच बघावा. मी सुद्धा 2दा-3दा बघितलेला आहे, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्यांनी दिलेला आपल्यासाठी बलिदान, हो ते खूप आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. सो त्यांच्या त्या वेदना आहेत त्या आपण हे सुद्धा नाही करू शकत, तेवढ्या त्या भयानक होत्या. आणि त्या हिंदू धर्मासाठी आणि आपल्यासाठी, स्वराज्यासाठी त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तर आज होळी आहे. आज होळीलासुद्धा खूप मजा येणार आहे. आता वाडीतला शीत आणायला जायचं आहे. आमच्याकडं माड नसतो किंवा आंबा नसतो, तर आमच्याकडे शेवरीचा शीत असतो. तर तुम्हाला दिसेलच प्रत्येक वर्षी माझ्या व्हिडिओच्या मार्फत बघताच, कारण आमच्या मंडणगड, दापोली ह्या सगळ्या साईडला शेवरच असते. सगळे जातो आता शीत तोडायला. खालूबाजा आमच्याकडं, खालूबाजा वाजवायला लई मजा येते. हा ढोल, इकडं टिमकी आहे, इकडे ताशा. आता बँजेचा बेस घेतलेला आहे. आता कोण पाहिजे पैसे ठेवायला पेटी बनवता. निकारा गावलं काय गेल्या वर्षीचं? गरम काय नाही ना, नाही गरम काय, पाणी थंड आहे सगळं.
पाण्यात झाडा लागलाय. बोम मारा चालेल ना. बोम द्या. हे बिना बॉम्बचं नेते चले. बॉम्ब मारत नाही ती. कुल्फिया 5 वाद्या. पैसे नाही रे, संपलं पैसे. शीत आणून झालेलं आहे, आंब्याच्या कावळ्या आणून झालेल्या आहेत, कवाल सुद्धा आणून झालेला आहे. बघा मी डायलॉग बोलत असतो ना, कवाल तोडायचा झाला. हा कवाल गावाकडच्या कोकणातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे, तरी पण हा कवाल. तो पहिला शीत, त्याच्यानंतरला ओला पाला, त्याच्यानंतर हा कवाल लागतो. पाला मला वर फरसान वाटत आहेत जरा. थँक्यू. अशी मजा असते हो गावाला. ऑलमोस्ट झाले होळी सजवून. आता इकडे काका रांगोळी सजवतात. दरवर्षी हे 2 काका आहेत ना, इथे रांगोळी काढायला असतात. म्हणजे होळी सजवून झाल्यावर त्यांचं काम असतो. बाकीचे मग मुली वगैरे येऊन सजवतात. आता फुग्या वगैरे लावलेल्या आहेत यावर्षी. हा आहे वाडीचा होम. आणि गावाचा होम असतो तो देवळात. आता खेळी सजवत असतील तर दुपारी 3 वाजता सजवतात. तसं आम्ही पण 3 वाजता दुपारी शीत आणायला गेलेलो. तसं आहे. आता इथे सजवत आहेत मस्तपैकी होळी. आणि आता रात्री होळी लावायची सुरुवात, तयारी, या सगळ्या गोष्टी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये होळीची तयारी सकाळपासून लगभग मजा मस्ती सगळ्या गोष्टी दाखवल्या. सो आता दुसरा पार्ट येईल, त्यामध्ये होळी आणि अजून मजा असते गावची. या त्या पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवू शकत नाही, कारण त्याचं कारण आहे दाखवू शकतो पण जास्त लोक जास्त व्हिडिओची लेंथ मोठी असल्याने का बघत नाही, ॲव्हरेज कमी होतं त्या गोष्टीचं. म्हणून शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवते. नेक्स्ट पार्टमध्ये बघा की अजून मजा असते गावची. म्हणजे देवळात आता जायचं आहे, त्यानंतर देवळातली होळी पेटवून इकडची होळी पेटवायची आहे. त्यानंतरची धमाल, मजा मस्ती, रात्रीचं जागरण आणि शिमगा, नारळ बिळ चोरायच्यात. मजा असते ती वेगळीच. शिमग्याची मजा असते, होळीची मजा असते. तर आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, सर्वप्रथम तुम्हाला होळीच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा. आणि आता सगळीकडेच आजच्या दिवशी होळी लागायला सुरुवात होईल, शेवटचा होम. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठं तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, आंब्याचा वाटा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.